विस्तारी वाढ 2012 पासून प्रलंबित प्रश्न आहे विमानतळ विस्तार वाढीचा। 2015 मध्ये शासनाने लोकांना पुनर्वसनचं जमीन भूसंपादनाचे पैसे दिले आणि पुनर्वसन पॅकेज प्रत्येक खातेदाराला 5 लाख ते 10,000 रुपये देण्याचं आश्वासन दिलं। त्याप्रमाणे 2007-2015 ला कलेक्टर ऑफिसची मीटिंग झाली आणि त्याप्रमाणे पुनर्वसन पॅकेज 11 कोटी 53 लाख रुपयाचं मंजूर झालं आणि ज्या लोकांच्या बाधित विमानतळ विस्तार वाढीमध्ये ज्यांची लोकांची घरं गेल्यात त्यांना वारुंजी येथे जमीन देण्याचं GR शासनाने मंजूर केला। यापूर्वी सुद्धा दुसरीकडे कुठे शासनाला जागा शासकीय उपलब्ध होत्या का बघितलं, परंतु तशी जागा उपलब्ध झाली नाही। माननीय शंभूराजे देसाई पालकमंत्री यांनी 29/11/2023 रोजी कलेक्टर मंत्रालयामध्ये मीटिंग घेऊन त्या विमानतळ विस्तार वाढीचे पुनर्वसनचे पॅकेज व 2 हेक्टर 90 जमीन हे त्या प्लॉट 34 घरे बाधित लोकांना देण्यात यावे असं मीटिंग मध्ये निर्णय झाला आणि भैरनाथ पाणी पुरवठा योजनेसाठी 8.5 कोटी रुपये मंजूर झाले होते, परंतु हे 2012 साली मंजूर झाले होते आणि आजच्या तारखेला ते इस्टिमेट वाढते तर ते फ्रेश इस्टिमेट 18.5 कोटीचं मंजुरीसाठी आता मंत्रालयात पाठवलेलं आहे। परंतु आता पुनर्वसन पॅकेजचे 11 कोटी 53 लाख व 2 हेक्टर 90 जमीन प्लॉट धारकांची त्याचे 20 कोटी रुपये याचे वितरण GR तसा निघालेला असताना मुंबई एअरपोर्ट ऑफिसने सुद्धा तशा पद्धतीचा पत्रव्यवहार प्रांत साहेबांच्या बरोबर केलेला असताना सुद्धा आताचे कलेक्टर साहेब आणि प्रांत साहेब कुणाच्या तरी राजकीय स्थानिक लोकप्रतिनिधीच्या सांगण्यावरून ह्या विस्तारीकरणास खो घालत आहेत आणि सदर जमीन वारुंजीतील लोकांना वारुंजीतच पाहिजे आणि दुसरीकडे कुठे जमीन मिळते का आता पुन्हा आणि प्रश्न त्यांनी निर्माण केला। हा राजकीय द्वेषापोटी स्थानिक लोकप्रतिनिधींनी हा उद्योग चालू केलेला आहे आणि शासकीय GR निघालेला असताना सुद्धा त्यांच्या एवढं लक्षात यायला पाहिजे की याचा GR झालेला आहे आणि तरी सुद्धा परत ह्याच्यामध्ये काय होतंय का प्रांत साहेब कलेक्टर साहेबांच्यावरती दबाव आणून ही प्रक्रिया त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे आणि त्याप्रमाणे आज अखेर प्रांत साहेबांच्याकडे प्रस्ताव प्रलंबित आहे। 2 महिने झाले प्रस्ताव कुठलीही प्रक्रिया केलेली नाही, तरी प्रांत साहेबांनी त्वरित पुनर्वसन पॅकेज आणि विमानतळ जे प्लॉट धारकांचे 34 प्लॉट धारकांचे प्लॉट वाटप त्वरित चालू करावे अशा प्रकारचे निवेदन आम्ही आता प्रांत साहेबांना दिलेलं आहे। नांदलापूरच्या ठिकाणी पाठीमाग सुचवलं होतं की नांदलापूरच्या ठिकाणी शासकीय जमीन आहे, परंतु ती जमीन योग्य नाही। लोकांना वारुंजीतील लोक 34 शेती इकडं आणि जमीन त्यांना प्लॉट नांदलापूरला देणार म्हणून लोकांनी त्या गोष्टीचा विरोध केला। म्हणून माननीय पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी वारुंजी येथेच पुनर्वसन करावे असा आदेश मीटिंग घेऊन कलेक्टर प्रांत आणि एअरपोर्ट अधिकाऱ्यांना दिला होता। शासनाचं परिपत्रक किंवा शासन निर्णय असताना कुठेतरी राजकीय व्यक्तीचा दबाव कलेक्टर दबावाखाली काम करते असं म्हणतात, राजकीय कोणाचा दबाव असेल याच्यावरती असं तुम्हाला वाटतं? काय तर राजकीय दबाव कोणाचा नवीन लोकप्रतिनिधी आता कोण झाले आता अर्धाकुंडाने पिवळे झालेले आहेत आणि त्यांना या लोकांचे 80% लोकांचे विमानतळाचे पैसे स्वीकारलेले आहेत आणि 80% लोकांची संमती असताना सुद्धा कोणतरी सांगते त्यांना 20% राहिलेले 5% लोकांचा विरोध आहे आणि ते सांगते आणि ते या विमानतळ वाढीसाठी विरोध करत आहेत। शासनाचं परिपत्रक असताना अधिकारी जर अडवत असतील तर त्याच्यावरती ऍप्लिकेशन जे विमानतळ विस्तार वाढीसाठी त्याच्या जमिनी गेलेले ते का त्याच्यावरती ऍप्लिकेशन का करत त्यासाठी आज निवेदन दिले। त्या निवेदनामध्ये म्हटलेलं आहे की आम्ही आंदोलन करू, उपोषणाला बसू किंवा वाटलं तर आम्ही कोर्टात उच्च न्यायालयात प्रांत साहेबांच्या विरोधात याचिका दाखल करणार आहोत आम्ही। आणि महत्वाचं म्हणजे बरं का आता 60-70 लोक आलेले आहेत, 170 लोकांनी सह्या केलेल्या आहेत। विमानतळ बाधित मध्ये 250 लोक आहेत, त्याच्यामध्ये 80% लोकांनी पेमेंट घेतलेलं आहे आणि त्याच्या आज इथं 70 लोक उपस्थित आहेत।
काय शासनाला इशारा द्यावा लागेल? लवकरात लवकर 2012 पासूनचा हा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा आंदोलन किंवा उपोषण किंवा शासनाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार. त्यांची जमीनच मुळात वारुंजीमध्ये आहे आणि केवळ राजकीय हेतूपोटी जर नांदलापूर वगैरे इतर ठिकाणी लांब जर त्यांना घरं द्यायची म्हटली तर त्यांनी तिथं राहायचं आणि शेती करायला त्यांना इकडे यायला हे संयुक्तिक होणार नाही आणि ते त्यांनाही सुद्धा ते काय न परवडणार आहे. येण्या जाण्याचा खर्च आणि शेतीपासून जर लांब 10-15 किलोमीटर मध्ये राहायचं म्हटलं तर त्यांची शेती कोण सांभाळणार इकडे पाठीमागं. म्हणून त्या 34 लोकांना वारुंजी येतेच 2 हेक्टर 90 जी संभाव्य जमीन त्यांनी त्याच्यासाठी 20 कोटी मंजूर केले, त्यामध्येच त्यांना प्लॉट पाहिजे. कराड विमानतळ विस्तार वाढमध्ये बाधित खातेदार यांची पुनर्वसन पॅकेजची रक्कम वाटप करण्याबाबत व कराड विमानतळाच्या नजीक वारुंजी गावठाणलगत पुनर्वसन करण्याकरिता निश्चित करण्यात आलेल्या 2A90R क्षेत्रामध्ये राजकीय दबावाला बळी न पडता प्लॉटचे वाटप करण्याबाबत आम्ही निवेदन दिलेलं आहे. याच्यावर त्वरित निर्णय व्हावा अशी मागणी करतो. होणार नाही आणि ते त्यांनाही सुद्धा ते काय न परवडणार आहे. येण्या जाण्याचा खर्च आणि शेतीपासून जर लांब 10-15 किलोमीटर मध्ये राहायचं म्हटलं तर त्यांची शेती कोण सांभाळणार इकडे पाठीमागं. म्हणून त्या 34 लोकांना वारुंजी येतेच 2 हेक्टर 90 जी संभाव्य जमीन त्यांनी त्याच्यासाठी 20 कोटी मंजूर केले, त्यामध्येच त्यांना प्लॉट पाहिजे. कराड विमानतळ विस्तार वाढमध्ये बाधित खातेदार यांची पुनर्वसन पॅकेजची रक्कम वाटप करण्याबाबत व कराड विमानतळाच्या नजीक वारुंजी गावठाणलगत पुनर्वसन करण्याकरिता निश्चित करण्यात आलेल्या 2A90R क्षेत्रामध्ये राजकीय दबावाला बळी न पडता प्लॉटचे वाटप करण्याबाबत आम्ही निवेदन दिलेलं आहे. याच्यावर त्वरित निर्णय व्हावा अशी मागणी करतो.